श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते की जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हारलात तर सावरता आलं पाहिजे. अरे, तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू देत, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईल. हाच तुला माझा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. सदैव सकारात्मक लोकांच्या सहवासात राहायचे आहे. स्वामी कृपा आपल्यावर सतत होते. सर्वांचा विकासच होत आहे. या सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे बघायचे आहे. तुझ्याकडे 2 सेकंद वेळ आहे का माझे नाव लिहायला? तू आमचा हात धरलेला आहेस आणि ज्यांचा आम्ही एकदा हात धरतो त्यांना कधीच एकटे सोडत नाही. जे काय होईल ते योग्यच होईल. फक्त वेळ येईपर्यंत संयम ठेव. वाटेला येईल ते शिकून घ्यायचं अन जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं पण 4 हात लांब राहायचं. तू घाबरू नकोस. माझं लक्ष आहे तुझ्यावर. एकदा लिहून तर बघ, श्री स्वामी समर्थ. मला खात्री आहे की एकही व्यक्ती श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय राहणार नाही. तुझे चांगले दिवस लवकरच येतील. बाळ, तुझ्यावरचे संकटही टळेल आणि सुखही लवकरच येईल. विश्वास ठेव. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. स्वामी सांगतात, भोग हे भोगावेच लागतात. भोगाची भीती बाळगू नकोस. त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते आणि तुझे कर्म चांगले असेल तर आम्ही तुझ्या भोगाची वजाबाकी नक्कीच करू. हातात मोबाईल आहे ना, मग एकदा लिही ना श्री स्वामी समर्थ. संकटमुक्त होशील. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अतिस्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, संधीसाधू व विश्वासघातकी असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात. याउलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट, टीकात्मक, जहरी, फटकल पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तींपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकली व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा न शिको पण माणसं ओळखायला नक्की शिकलं पाहिजे. आपले घर, आई वडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा की ती व्यक्ती किंवा गोष्ट दूर झाली, दिसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते. टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. माणसाला जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो. पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधान जगता आलं पाहिजे. गुरु केव्हा भेटतो? शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, कमल फुलले की मुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी 100 अंश तापले की त्याचे आपोआप वाफ होतेच. हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आहे. परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य हेही ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाहीत, कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो.
शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतो. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे. फक्त विश्वास ठेव. स्वामींसमोर उभा होता एक माणूस, हताश, हात जोडून. डोळ्यांमध्ये पाणी होते, मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही. प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत विश्वास असतो. तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत, आईच्या कुशीत. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन. विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागव मनात. परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर एक असा क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी.